नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. दी केरळ स्टोरी लाईव्ह इन नाशिक हा फक्त एक ही हेडलाईन नाहीये, तर आज कॉर्पोरेट भारताला आरसा दाखवणारा प्रश्न आहे. द केरला स्टोरी मध्ये आपण जे पाहिलं ते फक्त सिनेमा पुरता आहे असं अनेकांना वाटलं होतं, पण नाशिकमध्ये समोर आलेल्या आरोपांनी तोच कथानक प्रत्यक्षात घडत असल्याची भीती निर्माण झाली आहे. कॉर्पोरेट ऑफिस, मोठ्या पदांवर बसलेले अधिकारी आणि त्यांच्या हातात असलेली सत्ता, ही सत्ता फक्त कामापुरती मर्यादित नसते. ती कर्मचाऱ्यांच्या करिअरवर, भवितव्यावर आणि मानसिकतेवरही परिणाम करत असते. आणि इथूनच सुरू होतो एक धोकादायक खेळ. नोकरी टिकवायची असेल, प्रमोशन हवं असेल, चांगला प्रोजेक्ट मिळवायचा असेल, तर काही अटी मान्य कराव्या लागतील. असे दबाव जर महिलांवर आणले जात असतील, तर तो फक्त गैरवर्तन नाही, तर तो व्यवस्थेचं अपयश आहे. नाशिकमध्ये समोर आलेल्या प्रकरणात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या देशातील प्रतिष्ठित कंपनीचं नाव येणं हीच सर्वात धक्कादायक बाब आहे. महिला कर्मचाऱ्यांवर कथित लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव, हे आरोप केवळ एका कंपनीपुरते मर्यादित नाहीत, ते संपूर्ण कॉर्पोरेट संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आणखी गंभीर बाब म्हणजे तक्रारी असूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप. कॉर्पोरेट जगतात पोस्को ऍक्ट 2013 म्हणजेच सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस ऍक्ट 2013 हा जो कायदा आहे तो स्पष्ट सांगतो, प्रत्येक संस्थेत तक्रार समिती असायलाच हवी आहे आणि महिलांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. पण जेव्हा तक्रारच दाबली जाते किंवा ऐकलीच जात नाही, तेव्हा कायद्याचा अर्थच उरत नाही. इथेच प्रश्न उभा राहतो, महिलांची सुरक्षा कागदावरच आहे का? नियम आहेत, समित्या आहेत, प्रशिक्षण कार्यक्रम आहेत, पण प्रत्यक्षात पीडित महिलेला न्याय मिळतो का? अनेकदा उत्तर नाहीच असं असतं. कारण तक्रार केली तर नोकरी जाण्याची भीती, बदली होण्याची शक्यता किंवा समाजात बदनामी होण्याचा धोका, या सगळ्यांमुळे अनेक महिला गप्प राहतात आणि हीच शांतता अशा प्रकारांना खतपाणी घालते. या प्रकरणाला आणखी एक संवेदनशील वळण मिळतं. धर्मांतराच्या आरोपांमुळे जर कोणावर त्याच्या इच्छेविरुद्ध धर्म बदलण्याचा दबाव आणला जात असेल, तर तो केवळ नैतिकतेचा भाग नाही, तर कायद्याचाही गंभीर गुन्हा आहे. पण इथे गोष्ट स्पष्ट समजून घ्यायला हवी आहे. अशा प्रकरणाकडे पाहताना संपूर्ण समाज किंवा कोणत्याही एका धर्मावर सरसकट आरोप करणं धोकादायक ठरू शकतं. कारण गुन्हा हा व्यक्ती करत असतो, संपूर्ण समाज नाही. इतिहासात पाहिलं तर अशा प्रकारची अनेक धक्कादायक प्रकरणं देशानं पाहिली आहेत. अजमेर सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन केस, ज्यानं संपूर्ण देश हादरला होता. ब्लॅकमेलिंग, शोषण आणि भीतीच्या वातावरणात अडकलेल्या मुली आणि त्यातून निर्माण झालेलं भयानक जाळं. आज नाशिकमध्ये समोर आलेल्या आरोपांमुळे त्याच आठवणी पुन्हा जाग्या होत आहेत. पण इथेच थांबून चालणार नाही. हा फक्त एक प्रकरण नाही आहे, हा एक सिस्टमॅटिक इशारा आहे. कॉर्पोरेट क्षेत्राला आपण आत्मपरीक्षण करावं लागेल. कायदे आहेत, पण त्यांची अंमलबजावणी किती प्रभावी आहे? तक्रार समिती